13 मार्च रोजी विनीत दुबे यांनी एम्पायर क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं। अनुष्का तिवारी नावाची डॉक्टर या ठिकाणी कार्यरत होती। तिनं कुठलीही मेडिकल चाचणी आणि ॲलर्जी टेस्ट न करता विनीत यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली। सर्जरीनंतर काही तासातच विनीत यांची तब्येत बिघडली। सर्जरीमुळे विनीत यांचा चेहरा सुजला होता, प्रकृती अधिकाधिक खालावत जात होती। विनीत प्रकृती अस्वस्थतेमुळे दोनदा अनुष्का तिवारी यांच्या क्लिनिकला भेट दिली। कुटुंबाला याची कल्पना नव्हती, मात्र विनीत दुबे यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही। 14 मार्च रोजी डॉक्टर अनुष्का यांनी विनीत यांच्या पत्नी जया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली आणि फोन बंद केला। पत्नी जया आणि घरच्यांनी विनीतला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु उपचारावेळी 15 मार्च रोजी विनीत दुबे यांचा मृत्यू झाला। विनीतच्या मृत्यूनंतर डॉक्टर अनुष्का क्लिनिक बंद करून फरार झाल्या। विनीतच्या मृत्यूआधी पत्नी जया यांनी स्वतः डॉक्टर अनुष्का यांच्याशी चर्चा केली, तेव्हा योग्यरित्या हेअर ट्रान्सप्लांट झालं नाही, त्यामुळे विनीत यांना इन्फेक्शन झालं अशी कबुली डॉक्टरांनी दिल्याचं म्हटलंय। या घटनेत पत्नीच्या तक्रारीवरून हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान तपासात डॉक्टर अनुष्का या हरियाणातील मूळ रहिवासी असून कानपूर इथं कुठल्याही मेडिकल डिग्रीशिवाय क्लिनिक चालवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 2 महिन्यांनी विनीत दुबे यांच्या पत्नीनं आवाज उचलताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता। हेअर ट्रान्सप्लांट ही संवेदनशील सर्जरी आहे आणि ज्यासाठी एखाद्या प्रशिक्षित आणि अनुभवी तज्ञ डॉक्टरांची गरज असते। कुठल्याही ॲलर्जी टेस्ट शिवाय केलेल्या सर्जरीतून ब्लिडिंग, इन्फेक्शन, सूज येणं, जळणं यांसारख्या समस्या जाणवू शकतात। हे जीवावरही बेतू शकतं। त्यासाठी तुम्ही जर एखाद्या हेअर ट्रान्सप्लांटकडे जात असाल तर प्रमाणित आणि अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या। एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलंय।